चला तर मग मंडळी, आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगत आहे जी आरोग्यासाठी पौष्टिक आहेच पण चवीला एकदम चटपटीत आहे. बाजारामध्ये हिरवीगार मेथीची जुडी दिसली तर मनात आलं नेहमीचे पराठे आणि भाजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं. मी मनात विचार केला की आज भाजी नको काही नको, पण आज खास मेथी आलू कचोरी बनवू, ते पण हेल्दी, मैदा आणि रवा काहीच न वापरता. मी काय केलं, मेथीच्या भाजीचे पानं निवडून स्वच्छ धुतले, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान असा बारीक पेस्ट तयार केला. एकही थेंब पाण्याचा न वापर करता छान मऊ असा पेस्ट तयार केला. त्यामुळे मेथीचा पौष्टिकपणा आणि चव एकदम बेस्ट होणार. या पद्धतीने पेस्ट जर तुम्ही काढला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आनंद होणार. मेथीच्या भाजीमुळे शरीरामधील साखर पातळी कमी होते किंवा शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आणि त्याचसोबत ज्यांना मधुमेह हा आजार आहे त्यांच्यासाठी एकदम गुणकारी औषध आहे. आता या ठिकाणी मी 2 वाट्या गव्हाचे पीठ वापरलेले आहे. ठिकाणी मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, थोडं बेसन. या ठिकाणी मी तेलाचं मोहन वापरलेलं नाही, कारण कमीत कमी तेलकट आणि एकदम कडक राहणारी ही कचोरी होणार आहे. चवीप्रमाणे चटणी, मीठ, ओवा, जिरा पावडर, लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट. या ठिकाणी तीळ वापरले आहे. तिळामुळे एकदम खसार टेक्स्चर येते आणि कॅल्शियमने भरपूर असलेले हे तीळ असतात. कट केलेला हिरवा कोथिंबीर टाकला. तर या ठिकाणी मी वापरणार आहे जो मिक्सरला फिरवलेला पेस्ट. हा पेस्ट मी थोडा थोडा करतच वापरणार आहे आणि छान असा घटसर गोळा मळून घेणार आहे. मेथीची भाजी खाल्ल्यामुळे पोट एकदम भरून वाटते, वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रित राहते. उंडा भिजवताना एकदम कडक असावा ही लक्ष ठेवायची टीप आहे. या ठिकाणी उंड्याला मी 15 ते 20 मिनिटे विश्रांती देते. तोपर्यंत मी या ठिकाणी आलू घेतलेले आहे. आलू छान कट करून घेतले आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. 1 ते 2 वेळा पाणी बदलून छान स्वच्छ धुवून घेतले. तर या ठिकाणी मी कापलेले आलू दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घेतले. हे पातेलं ठेवलेले हे जाड बुडाचं पातेलं असल्यामुळे उकडण्यासाठी सोपे जाणार. मी लहान होतो तेव्हा माझी आई याच पद्धतीने कचोऱ्या बनवायची, तर मग मी विचार केला उशीर करण्यापेक्षा आज तुम्हालाही याच पद्धतीने कचोऱ्या बनवायचं सांगते. गॅस पेटला, गॅसवर हे पातेलं ठेवले, 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवले आणि छान उकळू दिले. उकडल्यानंतर छान आलू शिजून आले. आलूला थोडा वेळ थंड होऊ दिले. थंड झाल्यामुळे हाताला चटके लागणार नाही आणि वरचे साल लवकर निघणार. सर्व आलूचे छान प्रकारे साल काढून घेतले. आता या ठिकाणी मी एक ताट घेतले, ताटामध्ये एक खिसणी घेतली. खिसणीच्या साहाय्याने एक एक करत सर्व आलू खिसून घेतले. एकदम सॉफ्ट असा मऊ खिसलेला खिस होणार. मला या पद्धतीने कचोऱ्या बनवल्या तर खायला खूप खुसखुशीत होतात, त्यामुळे तर माझी आई आणि आजी याच पद्धतीने बनवायच्या. गॅस पेटला, गॅसवर एक पॅन ठेवले, त्यामध्ये थोडे शेंगदाण्याचे तेल टाकले, जिरे मोहरी तडतडली, सोबतच 1 चम्मच तीळ वापरले. सर्व मिक्स केले. चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद आणि काही तुम्हाला मसाले वापरायचे असेल तर वापरू शकता, पण आजचा बेत माझ्या लहान मुलासाठी आहे म्हणून त्याला जे आवडते तेच मी यामध्ये वापरलेले आहे. प्रत्येक आईच्या मनामध्ये आपल्या मुलाला आपण हेल्दी कसं खाऊ घालाय हेच मनामध्ये विचार फिरत असतो. थोडा लसणाचा पेस्ट टाकला आणि छान आलू मिक्स करून घेतले. छान मंद आचेवर आरतून परतून घेतले. आलूची भाजी मंद आचेवर एकसारखी फिरवल्यामुळे तिचा कलर थोडा बदलणार. मग वरतून थोडा हिरवा सांबार टाकावा आणि थोडी थंड होण्यासाठी ठेवावी. आता मी विश्रांती झालेल्या उंड्याच्या थोड्या थोड्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता या ठिकाणी एक एक करत सर्व पुऱ्या लाटल्यानंतर त्यामध्ये थोडी थोडी आलूची भाजी बनवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व पुऱ्या एकसारखा गोल गोळा करून हलक्या हाताने लाटून घ्याव्या. वरतून तुम्हाला तीळ लावायचे असेल तर थोडे तीळ लावले तरीही चालेल, त्यामुळे उत्तम अशी दिसणार. एक गंमत सांगते, जेव्हा मी हे सारण भरत होते तेव्हा घरामध्ये इतका ओवा आणि जिऱ्याचा सुगंध सुटला की माझा मुलगा धावतच आला, आई आज काय सरप्राईज आहे. त्याला वाटले आई नेहमीसारख्या पुऱ्याच बनवते, पण त्याने ती वेगळीच पद्धत बघितली तर म्हणाले आई हे काय खास आहे. मी त्याला म्हटले ही सरप्राईज कचोरी आहे, एकदा खाऊन तर बघ तू. कढईतले तेल तापले, कढईमध्ये एक कचोरी टाकली, मंद आचेवर आरतून परतून छान तळून घेतली. मंद आचेवर तळल्यामुळे कचोरी तळायला थोडा वेळ लागणार पण खुसखुशीत खूप होणार. त्या गरम तेलातून बाहेर काढलेल्या कुरकुरीत कचोऱ्या आणि सोबत घरची बनवलेली टोमॅटोची लाल बुंद चटणी
जेव्हा पहिला घास तोंडात जातो ना, तेव्हा मेथीचा जो हलका कडवटपणा आणि आतल्या बटाट्याचा मऊपणा, काय सांगू, स्वर्गसुख म्हणजे हेच असते. माझ्या मुलाला एवढी आवडली, एक खाल्ली तर त्याने पुन्हा अजून एक मागितली. पौष्टिक अशी गव्हाच्या पिठामधली मेथी आलूची कचोरी एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.